दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या एका नवीन अपडेटमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या विरार JNPT सेक्शनमधील शेवटचे कन्स्ट्रक्शन पॅकेज म्हणजेच पॅकेज 17चा अपडेट। या विरार JNPT सेक्शनमधील सर्वात जास्त काम शिल्लक असलेला पॅकेज 17 आणि पॅकेज 16चे अपडेट आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच या पॅकेज 17च्या पुढे म्हणजेच मोरबे ते कळंबोली आणि विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर बद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल आणि जर आपण या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आपल्या सपोर्टमुळेच आम्हाला नवनवीन प्रोजेक्ट्सची कन्स्ट्रक्शन अपडेट देण्याची प्रेरणा मिळते। सर्वात आधी अगदी थोडक्यात या पॅकेजबद्दल जाणून घेऊयात। हे आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील विरार JNPT सेक्शनवरील शेवटचे कन्स्ट्रक्शन पॅकेज म्हणजेच पॅकेज 17। या पॅकेजची लांबी 10 किलोमीटर आहे आणि हे पॅकेज पनवेल जवळील मोरबे गावापासून बदलापूर जवळील भोज गावापर्यंत आहे। या पॅकेजमध्ये 4.1 किलोमीटर लांबीचे ट्विन टनेल्स आहेत। तसेच या पॅकेजमध्ये 2 अत्यंत महत्त्वाचे इंटरचेंजेस सुद्धा आहेत। हा आहे या पॅकेज 17चा शेवटचा पॉइंट। येथे हे पॅकेज संपत असून येथून विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर जात आहे, ज्याचे काम अजून सुरू होणे बाकी आहे। येथे याच मल्टीमॉडल कॉरिडॉरसाठी एका इंटरचेंजची निर्मिती केली जाणार आहे, जे पूर्ण व्हायला अजून कमीत कमी 5 वर्ष तरी लागतीलच। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तर येथे संपत आहे, पण या एक्सप्रेसवेच्या पुढच्या कनेक्टिव्हिटीचे काय? त्यासाठीच आता NHAI मोरबे पासून पुढे कळंबोली जंक्शन पर्यंत एका कनेक्टिंग रोडची निर्मिती करत आहे। हा कनेक्टिंग रोड 14 किलोमीटरचा असून ज्यामध्ये 4 किलोमीटरच्या नवीन रस्त्याची निर्मिती केली जाणार आहे। तसेच 10 किलोमीटरच्या रस्त्याची रुंदी वाढवली जाणार आहे। हा मार्ग मोरब्याहून पुढे तळोजा MIDC आणि पुढे कळंबोली सर्कलपर्यंत जाणार आहे। या मार्गाचे काम देखील अजून सुरू होणे बाकी आहे। आता आपण पुन्हा येऊयात पॅकेज 17वर। येथे पाहिले तर कॉन्क्रीटच्या रस्त्याची निर्मिती झाली आहे। हा आहे या एक्सप्रेसवेचा शेवटचा टोल प्लाझा। येथून पुढे सुद्धा मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रस्त्यावर कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे। आता या भागात लाईटचे पोल सुद्धा लावण्यात आले आहेत। पुढे या अंडरपासचे काम अजून सुरू आहे। पुढे हा आहे 4 किलोमीटर लांबीचा शिरवली बोगदा, जेथे आता मोरबे दिशेकडे या बोगद्याच्या पोर्टलचे काम सुरू झाले आहे। हे दोन्ही बोगदे आतून पूर्ण खणून झाले आहेत आणि आता आतमध्ये कॉन्क्रीटच्या रस्त्याची निर्मिती सुद्धा पूर्ण झाली आहे आणि आता या बोगद्यांमध्ये फिनिशिंगची कामे सुरू आहेत।
बोगद्याच्या बदलापूर दिशेकडील दोन्ही पोर्टलवर आता काम पूर्ण झाले असून टनेल कंट्रोल सेंटरचे सुद्धा काम पूर्ण होत आले आहे. येथून पुढे कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. आणि अशा प्रकारे येथे हे पॅकेज 17 संपत आहे आणि येथून पॅकेज 16 ची सुरुवात होत आहे, ज्याचे अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात. एकंदरीतच या संपूर्ण पॅकेज 17 कडे पाहिले तर आता मोठ्या प्रमाणात येथे काम झालेले आपल्याला दिसून येईल. परंतु असे असले तरी मुख्य प्रश्न हाच राहतो की या पॅकेजच्या पुढल्या कनेक्टिव्हिटीचे काय. माझ्या मते NHAI त्यावर सुद्धा या वर्षाखेरीस काम नक्कीच सुरू करेल. तुम्हाला काय वाटते कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.